हा बंद करा. बंद करा. हो चालू झालं. चालू झालं. हा हा सुरुवातीला या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण मतदार बंधू भगिनींनी माझ्यावरती जो विश्वास टाकला, मला आशीर्वाद दिले, सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. त्याचबरोबर ज्या लोकप्रतिनिधींना मतदानाचा अधिकार त्यांनी निवडून दिलं आणि त्या सर्वांचीच भावना होती की राजाभाऊ राऊत सारखा एक कार्यकर्ता या विधान परिषदेवरती, त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी सुरुवातीला आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या आशीर्वादानं, आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादानं, त्याचबरोबर सर्वांचेच लाडकं नेतृत्व, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, सुनेत्राताई आणि सहकारी मित्र जयभाऊ गोरे या सगळ्यांच्याच मार्गदर्शनातून आज मला या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली आणि या सोलापूर विधान परिषदेचा आमदार होण्याचा या ठिकाणी मान मिळाला. या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी या आमदारकी या ठिकाणी माझ्या रूपाने येत असताना नक्कीच मला पूर्णपणे खात्री आहे की माझ्यावरती जबाबदारी फार वाढलेली आहे. पूर्वी मी 2004 ते 9 विधानसभेचं प्रतिनिधित्व बार्शीचं केलेलं आहे, 19 ते 24 केलेलं आहे. आणि या दोन्ही वेळेस किंवा मी नगराध्यक्ष असताना, नगरसेवक असताना, बाजार समितीचा संचालक असताना किंवा माझे आमदार म्हणून या ठिकाणी काम करत असताना अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आज भविष्य काळामध्ये जी माझ्यावरती फार मोठी जबाबदारी, तालुक्याबरोबरच या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे, जी मला पूर्णपणे जाणीव आहे. आणि अत्यंत काळजीपूर्वक मी पूर्वी ज्या पद्धतीने काम करायचो, आपल्या सर्व जनतेलाही माहीत आहे, पत्रकार बांधवांना माहीत आहे, सर्व पदाधिकारी असताना, त्याचबरोबर नगरपालिकेची निवडणूक लढवत असताना, पंचायत समिती, जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत असताना फार मोठा विश्वास तालुक्यातील जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर. त्याचबरोबर 18 सदस्य त्या ठिकाणी आले. पंचायत समितीला सुद्धा आमच्या रोंगेताई त्या ठिकाणी सभापती झाल्या, सर्व संतोषदादा उपसभापती झाले, सगळे सदस्य. रोहित उपनगराध्यक्ष झाला. आणि विशेष बाब म्हणजे संपूर्ण तालुका ज्या गोष्टीची वाट पाहत होता की जिल्ह्यामध्ये आम्हाला कधी जिल्हाध्यक्ष मिळाला नाही, एक माझा सर्वसामान्य कार्यकर्ता, एक बांधव दीपकच्या रूपानं त्या ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये सुद्धा एक पताका त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आपण घेऊ शकलो आपल्या खांद्यावरती. विशेष मी सांगितलं होतं की बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा 1.5 वर्षे सगळ्यांना बार्शी शून्य असायची. हे नेमकं आता आपल्या तालुक्याचं काय होणार, आसपासच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळतोय, आपल्या तालुक्याची चिंता वाढलेली होती. परंतु बांधवांनो, सत्ता असेल किंवा नसेल, पद असेल किंवा नसेल, अत्यंत काळजीपूर्वक जनतेचे काम करण्याचा वसा आम्ही पहिल्यापासूनच घेतलेला. आणि असं समजण्याचं काही कारण नव्हतं की मी आमदार नसल्यावर कुठंतरी दुर्लक्ष होईल, असाही विषय नव्हता. परंतु मी हात घेत नाही, याला काय म्हणजे राजकारणाचा फार छंद दिसतो असं माझ्याबद्दल गैरसमज झाले असते, टीका झाली असते. मग मला काही थोडा काळ थांबावं लागलं. परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने एवढं मोठं घवघवीत यश असताना, मिळत असताना आज आमचीही तेवढीच नैतिक जबाबदारी आहे. आज सुरुवातीला या ठिकाणी सांगू इच्छितो की जे बार्शी नगरपालिकेच्या बाबतीमध्ये, पाण्याच्या बाबतीमध्ये, आता मी निवडणुकीमध्ये असताना काही राजकारण झालं, दुर्दैवानं तिथं कुठं म्हणजे मडकी फोड वगैरे असं दुर्दैवी घटना या ठिकाणी नाही घडायला पाहिजे होत्या. मडकं कधी आपण फोडतो आपल्या सगळ्यालाच माहिती आहे. परंतु अशा वाईट घटना या तालुक्याच्या बाबतीमध्ये घडू नये या मताचा मी आहे. परंतु तातडीनं मी पाठीमागेही सांगितलं की युद्ध पातळीवरती आपण पाईपलाईनचं आपलं काम चालू आहे, कुठेही त्या ठिकाणी अडचण नाही. आज जरी मला बार्शी तालुक्यातली जनता म्हणली की कुर्डवाडी ते पिंपळनेर पर्यंत तुम्ही तशीच पाईपलाईन करा, पूर्ण करा आणि आता पाणी आम्हाला 1-3 महिन्यात देऊ शकतो. परंतु त्याला ज्या काही अडचणी आहेत, पुढच्या 30 वर्षाचं जे संकट येणार आहे की जो 4 लेन होणार आहे आपला टिपूर्णी ते येडशी, हा 4 लेन करत असताना ती पाईपलाईन मी पाठीमागे पण सांगितलं की मध्यभागी पाईपलाईन त्या ठिकाणी असणार आहे.
आणि उद्या जर त्याची दुरुस्ती वगैरे करायची तर नॅशनल हायवे आपल्याला परवानगी देणार नाही किंवा मोठा मेंटेनन्सचा खर्च येणार आहे. त्यामुळे आपण थांबलोय आणि मी जबाबदारीने बोलतो की मी मध्यंतरी गडकरी साहेबांना जाऊन भेटलेलो आहे अक्कलकोटला. त्यांनी मला कमिटमेंट केलेली आहे की राजभाऊ काळजी करू नको, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी 1200 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी फोर लेनला देतो आणि भूसंपादनाला 250 कोटी आणि 950 कोटी रुपये त्या रस्त्याच्या कामाला. त्यामुळं त्याचीही मंजुरी 1 महिन्या 1.5 महिन्यामध्ये दिल्लीला जाऊन आम्ही आणतोय आणि कुर्डवाडी ते पिंपळनेर या ठिकाणी भूसंपादन करून 250 कोटी भूसंपादन लागणार आहे. एका बाजूने आपण पाईपलाईन घेऊन आमची शब्द होता पालकमंत्री साहेबांचा माझा की आम्ही निवडणूक झाल्याबरोबर आम्ही दिवाळीच्या आसपास पाणी आपलं निवडणूक झाल्याबरोबर पाणी देऊ. परंतु मी सगळ्या जनतेची माफी मागतो तरी सुद्धा की तांत्रिक अडचण आल्यामुळे थोडं आम्हाला 1 वर्षभर आणखी मुदत द्या, कारण हे कायमस्वरूपी रोज 4.5 कोटी लिटर पाणी येणार आहे. आता आपण पाहतोय की पाण्याची अडचण किती आहे आणि भविष्यात त्याला 6 कोटी सुद्धा आपण रोज घेऊ शकतो एक मोटर वाढवल्यानंतर. त्यामुळे एवढं मोठं नियोजन आपण साधारण पुढच्या 30-35 वर्षाचं केलेलं आहे. त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये. आणि त्याच्याकरता जे 100 कोटी रुपये कमी पडत होते त्याची सुद्धा बैठक झालेली आहे मंत्रालयामध्ये. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, शिंदे साहेब, सुनेत्रता यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊच्या सहकार्यानं 100 कोटी रुपयाचा निधी आपल्याला मंजूर झालेला आहे. पुढच्या येणाऱ्या 15 दिवसामध्ये त्याची ऑर्डर आपण बार्शीमध्ये आपण देतोय. त्याचबरोबर इतर विकास कामाला सुद्धा आपण कमीत कमी 50 ते 75 कोटी रुपये अशी साधारण 250 कोटी रुपयाचा निधी येणाऱ्या 1 महिना 1.5 महिन्यामध्ये बार्शीला या ठिकाणी दिला जाईल. अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी. मग त्यामध्ये रस्ते, गटारी, पाईपलाईनचे सगळी काम आहेत. ग्रामीण भागातले रस्ते साधारण माझ्या अंदाजे ग्रामीण आणि शहर दोन्हीकडे 200 कोटी रुपयाचं पॅकेज पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या जनतेच्या समोर हे सगळंच निधी आलेला त्या ठिकाणी त्याची माहिती वेळोवेळी दिली जाईल. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा 1200 कोटी रुपयाचा तो निधी आहे. त्याचबरोबर सगळ्यात शेतकरी बांधवांची भावना की पीक विम्याच्या बाबतीमध्ये प्रश्न थोडा गंभीर झालेला आहे. पीक विमा मिळाला आहे, परंतु मी आताच कृषी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पीक विम्याच्या बाबतीमध्ये आदरणीय फडणवीस साहेबांची भेट घेऊन पीक विमा कसा मिळेल त्याकरता प्रयत्न करू. काही पीक विमा कंपन्या त्या ठिकाणी कारण असताना आपलं शासनाच्या सगळ्या गोष्टी बरोबर असताना अडथळा आणतात. वेळ प्रसंगी शासनाचे त्याच्यावरती शासनाच्या माध्यमातून कारवाईचे सुद्धा आदेश त्या ठिकाणी दिले जातील. आणि जरी काय अडचण आली शेवटी कोर्टात जरी जाऊन आपल्याला काही बाजू मांडायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा बाजू मांडली जाईल. आणि भविष्य काळामध्ये तर आपण वेळोवेळी भेटणारच आहोत. आणि सातत्यानं विकास कामाच्या बाबतीमध्ये मग 3रा टप्पा उजनीचा असेल किंवा दळणवळणाची साधनं असतील, MIDCचे विषय आहेत, सगळ्या रस्त्यांचे आहेत, फळबागांच्या बाबतीमधला विषय असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पुढं जिल्हा दूध संघ सुद्धा कसा चालू करता येईल या बाबतीमध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब, सुनेत्रताई आणि जयभाऊंबरोबर चर्चा करून त्या ठिकाणी सुद्धा मोठा आपण निर्णय त्या ठिकाणी घेतो. एवढंच या ठिकाणी मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्यांचे आभार मानण्याकरता मी पत्रकार परिषद बोलवले. कारण निकाल लागला, आमदार झालो की अधिवेशन चालू झालं. सगळ्यांना असं वाटलं की आम्ही एवढ्या भाऊंबद्दल भावना व्यक्त केल्या, आम्हाला भाऊला भेटायला सुद्धा मिळलं नाही, आमचा राजभाऊ कुठे गेला अशी सगळ्यांची भावना. परंतु मी अधिवेशनला होतो. आज मी 3.5 महिन्यापूर्वी मी ब्रेकदर्शनचं तिरुपतीचं दर्शनाचं मला बुकिंग केलेलं आहे. पास मिळालेला आहे, मला दर्शनाची परवानगी त्या ठिकाणी मिळालेली आहे. उद्या 4चं दर्शन आहे. मी तिरुपतीला 1-2 दिवस चाललोय, नंतर अधिवेशनच आहे. तर माझी सगळ्याला नम्रतेची विनंती आहे की अधिवेशन झाल्यानंतर मी सगळ्या ग्रामीण भागाचा जिल्हा परिषद पंचायत समितीला गुळगुळीत असं यश दिलं, नगरपालिकेला यश दिलं, बाजार समितीला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानण्याकरता संपूर्ण ग्रामीण आणि शहरी भागाचा दौरा करणार आहे. त्या ठिकाणी रोज संध्याकाळी 3 ते 5 गावं असतील, प्रभाग असतील. सगळे माझे बांधव, माझ्या भगिनी, बंधू, पदाधिकारी, दीपक आहेत, माझे वैद्य गरड सर आहेत, रोहित आहेत, संतोषदादा आहेत, माझ्या ताई आहेत, त्याचबरोबर आमच्या रुंगीत आहेत, कपलीत आहेत, त्याचबरोबर उपसभापती आमचे गायकवाडी, सगळी मंडळी, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक बंधू भगिनी, सगळेजण आम्ही आभार मानण्याकरता आणि अडीअडचणी जाणून घेण्याकरता संपूर्ण तालुकाभर दौरा करणार. त्यात तुम्हाला सुद्धा आम्ही पत्रकार बांधवांना सामावून घेणार आहोत आणि जनतेच्या अडीअडचणी समजून त्या प्रामाणिकपणानं पहिल्यापेक्षा कित्येक पटीनं ताकदीनं सोडवण्याचा प्रयत्न करू. विधानसभेवर आपण असताना 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये हजारो कोटींचा निधी आणला.
आणि बार्शीकर जनतेला ती एक निधीची सवय लागलेली आहे. एवढी मोठ्या प्रमाणामध्ये आपण विकास कामं केली, परंतु आता फक्त बार्शी तालुकाच नाही तर जिल्ह्यातील जनतेच्या आपल्याकडून अपेक्षा आहे. कसं बघता या गोष्टीकडे? मी अगोदरही सांगितलं की माणसाची मानसिकता जर असेल आणि इच्छाशक्ती जर दांडगी असेल तर त्याला पद असो नसो तर त्याची काम करण्याची भावना असेल तर कुठली अडचण येत नाही. आणि आता तर काय झालं की काही गोष्टी न मागता आता शेवटी बघा की एखादं पद नसल्यानंतर माणूस कसा विसरतो, परंतु मला कसं असतं भगवंताच्या दरबारामध्ये कसा न्याय निवड असतो बघा की सगळ्या माझ्या बांधवांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी पद देण्यामध्ये मी यशस्वी झालो आणि ह्या सगळ्या तालुक्यांनी त्यांना पद दिली. तालुक्याची भावना होती की राजभाऊ जाता रिकामा राहिले. मग भगवंताकडे त्यांनी सगळ्यांनी याचना केली, सगळ्या माझ्या भावांनी बहिणींनी, आणि मला बघून प्रसन्न झाले. आणि योगायोगानं मी काय मला माहित पण नव्हतं, मला देणार पण नव्हतं, आणि योगायोगानं गेलेली आमदारकी पुन्हा माझ्या ह्याच्यात दिलेली आहे. त्यामुळं माझी 100% म्हणजे आता जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळं काम आता पहिलं जे काम करत होतो त्याच्यापेक्षा कित्येक तरी पटीनं मला काम करावं लागलं. नक्कीच आपण फडणवीस साहेबांच्या काळातली ताईत आहात. त्यांचे एक लाडके आणि विश्वासू आमदार म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला जाणतो. आणि आता सध्या बार्शी तालुक्यात नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं लोकनेते ही पदवी आपल्याला दिलेली आहे. तर एक तुमच्या कार्यकर्तृत्वाचं फळ आहे असं वाटतं तुम्हाला? मुळात मी एकच सांगतो की निष्ठावंत जर असेल ना तर फळ 100% मिळतं. आता उदाहरण आपण पाहिलं असेल की 2019ला आमदार झालो, तसं जर हा पक्ष आमदार झाल्यानंतर सत्तेकडे वाडा असतो. सगळ्याला माहित आहे, मी काही जास्त बोललो नाही, पण मला काय कशा पद्धतीनं सांगितलं जायचं की तुम्ही सत्तेकडे या, पदाच्या बाबतीमध्ये असेल किंवा विकास कामाच्या किंवा अन्य बाकी घालणाऱ्या गोष्टी थोड्या ज्या काही चर्चेला असतात अशा बाबतीमध्ये सुद्धा मला काही विषय माझ्यासमोर यायचे. पण मी माझे आमदार असताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी फार मदत केली त्या विकास कामात. बार्शी तालुक्यामध्ये नगरपालिका आले ते आपले सहकारी मित्र आशिफभाई तिथं होते, पंचायत समिती होती, चांगली विकास कामाला त्यावेळेस पण पीक विमा असेल किंवा नुकसान भरपाई साहेब द्यायची माझे आमदार असताना. साहेब म्हणाले होते की मला राजभाऊ मी तुम्हाला आमदारच करणार, आणि त्यांनी खरोखर मी अपक्ष असताना मला फार मदत केली किंवा विकास कामं करताना असताना जनतेसमोर जाण्याकरता मदत केली. त्याचं एक उत्तर आहे म्हणून मी अपक्ष आलो असताना मी विरोधी पक्ष नेत्याला पाठिंबा दिला. आणि तुम्ही पाहिलंय मला कशा पद्धतीने टॉर्चर केलं जायचं, हे पोलीस यंत्रणेकडनं काय वस्तुस्थिती घडत होती या बार्शी तालुक्यामध्ये मला गुंतवण्याकरता किंवा रणवीरच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तरी सुद्धा मी डगमगलो नाही. साहेबांनी विरोधी पक्ष नेते असताना अख्खी विधानसभा अंगावर घेतली, पाहिलंय सगळ्यांनी कसला प्रश्न पोलीस स्टेशनला घ्यावा लागला, एवढ्या घटना घडल्या. आणि अशा माणसाच्या पाठीशी मी उभारलो, आणि जरी माझा पराभव झाला विधानसभेला तरी त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक प्रामाणिक आहे, निष्ठावंत आहे, जीवाला जीव देणारा कार्यकर्ता आहे, या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर त्यांची नजर होती आणि निष्ठावंताला फळ मिळतंय याचं ज्वलंत उदाहरण. भाऊ, तुम्ही निवडून आलात त्या रात्री संपूर्ण बार्शी शहरात जल्लोष चालू होता. त्याच दरम्यान विधानसभेचे आमदार दिलीप सोपल यांच्या घराच्या मागच्या बाजूने काही लोकांनी फटाके फोडले आणि ते घटना घडली, त्यानंतर गुन्हा दाखल झालाय. याकडे तुम्ही कसं बघता? मी या मताचा आहे की अशी घटना घडताच कामा नये. ह्या गोष्टीचा मी म्हणजे अत्यंत खेद व्यक्त करतो की अशी घटना घडायला नाही पाहिजे. परंतु जी झालंय ते चुकीचं झालेलं आहे आणि काही नावही चुकीच्या पद्धतीने आलेले आहे. मी PIशी बोललेलो आहे आणि अशी घटना पुढं कधी घडणार नाही ह्याच्या बाबतीमध्ये मी खबरदारी घेणार आहे. कारण कुणीतरी काय जो प्रकार केला आणखी मी माहिती घेतोय नेमकं खरं काय खोटं काय, परंतु ही घडलेली गोष्ट अत्यंत चुकीची आहे. मी त्या दिवशी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये सोलापूरला सांगितलं होतं की त्यांनी जरी या तालुक्याचं नेतृत्व करत असले तरी त्यांचा ना आमचा काय बांधाला बांध नाही. शेवटी काय तत्वाचे विषय आहेत की त्यांची तत्व त्यांच्याजवळ आहेत, आमची तत्व. याचा अर्थ असा नाही की त्यांच्या घराच्या बाबतीमध्ये अशी घटना घडावी आम्हाला काय तर आनंद मिळेल असा आपला विषय कधीच नाही. आमच्या पण कोणाच्या बाबतीमध्ये घडू नये, त्यांच्या बाबतीमध्ये घडू नये. परंतु आणखी ह्याच्यामध्ये कोण किरायस काय भानगडी करतंय का याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं असं मला वाटतं. भाऊ, आपण सर्व ठिकाणचे रस्ते रोड अगदी चांगल्या पद्धतीने बनवले आहेत, परंतु कुरुडवाडी रोड हा पेंडिंग राहिला. त्या बाबतीत आपले काय भावना राहणार? कुरुडवाडी रोड जो आता चालू आहे स्लो चालू आहे, काम झालं. शहरातला का? हा, शहरातला. त्याच्याबद्दल मी अगोदरही सांगितलं की तुम्हाला की लोकप्रतिनिधी तुम्ही
माझ्याबरोबर दूध धुतलं असतं मला. आता तुम्ही त्याचं स्पीड बघा तुम्हाला, म्हणजे आता ते जे 10चा स्पीड होता ते तुम्हाला 200चा दिसत. लवकर काम पूर्ण होईल, काळजी करू नका. भाऊ, डीसीसी बँकेची थकबाकी आपण परवा प्रचारात म्हणाला होता की फक्त माळशिरस आणि बार्शीमध्ये आहे. त्याच्या संदर्भात पुढची निवडणूक प्रशासक कधी हटणार आणि त्या थकीत रकमेसाठी आपलं पुढचं पाऊल काय असेल? नक्कीच त्याच्यात कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई चालू आहे आणि आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बैठक घेतोय सगळ्याच जिल्ह्यातल्या आजी माजी आमदार पालकमंत्री महोदयांच्या सगळ्याच्या समन्वयातनं लवकरच निवडणूक लावू. आणि त्या ठिकाणी डीसीसी बँक आहे ही भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या म्हणजे त्याच्यात राजकारण नसतंय खरं, परंतु त्या विचाराची बँक त्या ठिकाणी निर्माण होईल आणि या बँकेच्या माध्यमातून माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना चांगल्या पद्धतीचा न्याय दिला जाईल. आणि या बँकेच्या माध्यमातून आज ताकदीनं जो दुग्ध संघ बंद पडलेला आहे तो सुद्धा दुग्ध संघ चांगल्या पद्धतीने कसा चालवता येईल ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक विचार करू. भाऊ, तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना पहिलंच पत्र भगवंत तीर्थक्षेत्र आडाखेऱ्याचं घेऊन गेलात, त्या संदर्भात बातम्या देखील झाल्या, परंतु काय चर्चा झाली, काय सांगितलं फडणवीस साहेबांनी त्यावेळेस? आपला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून डीपीटीसीच्या माध्यमातून आपण ठराव वगैरे करून सगळी प्रक्रिया पूर्ण करून आपल्या श्री भगवंत तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा असा आपण ठराव वगैरे करून ती सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. कमिशनर साहेबांकडे काय थोडा किंचित प्रलंबित विषय आणि शासन दरबारी. तर ब वर्गाचा आपण दर्जा मागतोय. अ ब क असे 3 दर्जे असतात. अ जो दर्जा आहे त्याला 100% अनुदान आहे, तो एक देश पातळीवरचा दर्जा आहे. उदाहरणार्थ पंढरपूर तीर्थक्षेत्र, विठ्ठल रुक्मिणी मातेचं, स्वामी समर्थांचा असेल, शिर्डी साईबाबांचा असेल, तुळजापूरचा असेल, हे तीर्थक्षेत्र त्यामध्ये येतात. परंतु अ वर्गाला आपल्याला वेळ लागतो. परंतु ब वर्गाचा जो आपण मागतोय त्याच्यामध्ये एक त्या परिपत्रकामध्ये एक अट आहे 4 नंबर कॉलमला की 25% नगरपालिकेनं त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन द्यावं, 25% देवस्थाननी द्यावं आणि 50% शासनाने. परंतु आपली तेवढी नगरपालिका एवढं मोठी रक्कम जर आपल्या आता आसपास 300 कोटीच्या आसपास आपला आराखडा आहे. आता तो 300 कोटीचा जर मंजूर करायचा म्हणलं तर 75 कोटी नगरपालिका आणि 75 कोटी देवस्थान आणि 150 कोटी सरकार. तर असं आपली 75 कोटी आपण भरू शकत. त्यामुळं ब वर्गाचा तीर्थक्षेत्र दर्जा तर द्यावाच आणि त्याबरोबर ही अट आपल्या बार्शीला मूळ विष्णूचा अवतार हे भगवंत आहेत, त्यामुळं ती अट रद्द करावी आणि 100% अनुदान राज्य शासनाने द्यावं अशा पद्धतीची मागणी केली. आणि मी आमदार झाल्याबरोबर माझं जे पहिलं पत्र आहे ते मी भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी नसतं त्या ठिकाणी दिले. बार्शी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तुमचं पुढचं विजन काय असेल? नक्कीच या ठिकाणी खरोखर पाहायला गेलं तर माझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा सगळ्यांच्याच आहेत. त्याची जाणीव मला 100% आहे. मी रात्रीचा दिवस करून ज्या काही माझ्या म्हणजे मनामध्ये ज्या भावना कल्पना आहेत 3 MIDC आपण करतोय. आज 50,000 एकर जमीन आपली ओलिताखाली येते. 37 साठवण तलावापैकी आपले जवळपास 31 साठवण तलाव आता पूर्ण झालेले. काही कामं चालू आहेत, काही थोड्या अडचणीमुळे थांबलेले. आणखीनही 50 साठवण तलाव आपण या ठिकाणी नव्यानं करतोय. 3रा टप्पा आपला आता तावडीच्या तलावामध्ये पाणी पडलं आणि तिथून आपण ढाळे पिंपळगावमध्ये पाणी देतो. 50,000 एकर जमीन आता या सगळ्या ह्याच्यामध्ये किटीवेर, साठवण तलाव आणि उपसा सिंचन ह्याच्यामध्ये ओलिताखाली येते. म्हणजे जवळपास आता पाणी आपल्या शेतामध्ये आलंय. आपल्याला सगळ्यालाच माहिती, आपण तुम्ही साक्षीदार त्याचे. आता 3रा टप्पा जो घेतोय त्याच्यामध्ये आणि साठवण तलाव त्याच्यामधून 50,000 एकर जमीन आपण ओलिताखाली आणतो. नंबर 1. दुसरा 1 MIDC आपली झाली गाताचीवाडीची 50-55 आपले कारखाने उभा राहिलेले छोटे मोठे. आणखीन तिथं सपोर्ट करून कारखाने उभा करण्याचं काम करतोय. आणि आणखीन ही जामगाव, उपळाई आणि वैरा 3 MIDC आपण उपळाईला पण जागा पाहिलेली, वैरागला पण पाहिलेली आणि जामगावच्या पण जागेचं थोडं आणखीन चेंजेस करायचे. त्या 3 MIDC आपण मंजूर करतोय. तिथेही काही मोठा उद्योग आणि छोटे मोठे उद्योग अशा पद्धतीने आपण काम करतो, जेणेकरून रोजगार निर्मिती आणि बागायत क्षेत्र. आणि जे मी त्या दिवशी म्हणलो की आपला आवर्षण प्रवर्षण मधला जरी तालुका असला, आता पाणी तरी येणार आहे, परंतु द्राक्ष उत्पादक आपल्याला नैसर्गिक आपल्याला देणगी की द्राक्षे असतील, आंबा असेल, बोर असेल, ह्याच्यावरती आपला जास्त फोकस करून ऊसाबरोबर जातात. सगळी प्रत्येक शेतकरी बांधवांना आपापल्या पद्धतीने पिकं घ्यावी त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु मनुक्याला आपण फोकस जास्त करतोय. बार्शी केशर हा ब्रँड आपण या ठिकाणी निर्माण करतोय. अशा रीतीनं परत शेळी मेंढीचा आपला जो प्रकल्प आहे तो त्याला सपोर्ट चांगला करतोय, कुक्कुटपालनला करतोय.
आणि दुग्ध व्यवसाय या सगळ्या बाजूनं अहोरात्र त्याला मर्यादाच नसणार त्या कामाला. अशा पद्धतीने आपण काम करून रोजगार निर्मिती, शेतीचं बागायत क्षेत्र वाढवणं ह्याच्याकरता टोकाला जाऊन ज्या गोष्टी करायच्या ती करणार. भाऊ शेतकऱ्यांचा एक असा प्रश्न आहे, गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला आणि यावर्षी जून महिना संपत आला म्हणजे संपलाय तरी देखील आणखीन पाऊस नाहीये. शेतकरी खूप चिंतेत आहेत. त्या बाबतीत आपण कसं बघताय? नाही, आपल्याला सगळ्यालाच माहित आहे की संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती पुढे दिसून येते. तरी सुद्धा शेवटी आपण भावनिकतेवरती आणि श्रद्धेवरती चालणारी माणसं भगवंताच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, तिरुपती चरणी एवढीच प्रार्थना करेन की बाबा देवा पाऊस चांगला पडू दे, माझ्या बळीराजाला सुखी समाधानी ठेव. आणि ह्याच्यातनं सुद्धा दुर्दैवी काय घटना घडली तर शासन पाठीशी राहणारच आहे. ज्या पद्धतीनं पूर्वी दुष्काळाची मदत दिली, पडून दे दुष्काळ, परंतु जर दुर्दैवानं काय शेवटी निसर्ग आहे. जर घटना काय अशी घडली तर आपण सगळ्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहू. आताच मी पीक विम्याचं पण बोललो, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पाठपुरावा करू. भाऊ एक प्रश्न होता की बार्शी शहरामध्ये स्पीड ब्रेकर चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आले. कालच एक माजी नगरसेवक होते, त्यांना त्याचा त्रास झाला, त्यांनी स्वतः आमच्याविषयी बोलून दाखवलं आणि स्वतः वैयक्तिक तुम्ही त्या गोष्टीला ही झालेले आहेत, तुम्हाला त्याचा त्रास माहिती आहे, तर तुम्ही काय ह्या चुकीच्या स्पीड ब्रेकर बद्दल करणार? आता ह्याच्यामध्ये दोन प्रवाह आहेत. अशी मंडळीचं काय आंदोलन होतात की स्पीड ब्रेकर व्हावा आणि झाल्यानंतर ती गाडी चालल्यानंतर असं त्याच्यावरनं कुणीतरी उडून पडतंय, टोकावरती पडतंय. त्यांना माझी भाची सुद्धा खांडवीला त्या दिवशी होतो. आता काही ठिकाणी गाड्या स्पीडमध्ये येतात, त्याखाली ऍक्सिडेंट. हे आम्ही सुद्धा, आमचा सुद्धा मनामध्ये संभ्रम आहे की नेमकं करायचं काय. म्हणजे अशी दुविधामन अवस्था झालेली आहे. त्याच्या बाबतीमध्ये तिथली प्राप्त परिस्थिती बघूनच निर्णय घेणं उचित होईल असं मला वाटतं. अकलूजची सभा अकलूजची सभा कधी आहे? अकलूज सभा. अकलूज सभा. पालकमंत्र्यांनी दिलं होतं. पालकमंत्री महोदय मला म्हणले की राजेभाऊ आता त्या गोष्टीला फार महत्व देऊ नका. आता जे काही गोष्टी त्यांच्या नशिबात होत्या त्या घडायला लागलेल्या आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये संपूर्ण जिल्ह्याने ओळखलेला आहे काय विषय आहे. त्यांची जागा त्यांना दाखवली. त्या गोष्टीला आता महत्व देऊ नका, विकास कामाला महत्व द्या. त्यामुळे जरा मला वाटतं मी विकास कामाला महत्व दिलेलं बरं नाही. भाऊ खासदार ओमराजे निंबाळकरांनी तुमच्या महायुतीमध्ये प्रवेश केलेला आहे, आता तुम्ही ह्याच्याकडे कसं बघताय? शेवटी आमच्या सगळ्यांचे करते आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीस साहेब आहे. शेवटी काही राज्याचं राजकारण करत असताना किंवा देशाच्या काही घडामोडी खासदारांच्या बाबतीमध्ये असतील किंवा आमदारांच्या बाबतीमध्ये विधानसभेचे असतील किंवा राज्याचे प्रश्न असतील त्यांना माहित असतील. आपण त्यांच्या एवढे हुशार नसतो. त्यांनी ज्या सांगण गोष्टी नेते मंडळींनी त्या ऐकून आपल्या पद्धतीने काम करणं योग्य असं मला वाटतं.